म्हणजे मला 2 मुली आहेत. माझ्या 4ही बहिणींना अ, मुलं आहे. 1 मुलगा, 1 मुलगी, 1 मुलगा, 1 मुलगी असं आहे. त्या मुलांना सुद्धा की खूप म्हणजे व्यवस्थित सांगणार. असं नाही की बाबा आता माझा स्वभाव असा रागड त्याच्यामुळं काय झालं की मी चिडचिड करायची ना, तसं नाहीये ताई. जाऊ दे रे, बाकीची लेकरं बघ बरं. बाकीचे आपण बघू तर बघ ती मुलं उलटून उत्तर देतात. ऐकत नाही आई-वडिलांचं. आपली लेकरं नाही रे तशी. ऐकतात गं आणि तुला तर सगळी घाबरतात. म्हणजे मला राग आला किंवा मी मी नाही बोलणार त्याच्याशी त्याने ऐकलं नाही माझं ना, तो ऐकत नाही ना, की मला समजावून सांगणार. असं नसतं गं ताई. सगळ्यात महत्त्वाचं सांगू का, की मी सगळ्यांना आधार देऊ शकते घरात. बहिणींना देऊ शकते, आईला देऊ शकते. मला आधार देणारं कुणी नाहीये आता. माझा खरंच आधार मला मी निश्चिंत असायची अहो. मी खरं सांगते मी निश्चिंत असायची, की मला काही झालं ना, तरी माझा भाऊ आहे. मला खात्री होती, की तो माझ्यापेक्षा चांगलं माझ्या मुलींचं संगोपन करेल. माझ्या मुलींना बाप नाहीये, पण मला कधीच त्याचं वाईट नाही वाटलं. कधीच नाही मला. कारण एक असतं ना, की ते मार्गदर्शन उठ, उठ, उठ. बंड्या उठ. की त्या कुठं चुकतील का? एक तो एक धाक असतो किंवा ते सगळं तो सांगायचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला माझ्या मुलींवर फार अभिमान होता. खूप अभिमान त्याला, की मी खूप लकी म्हणायचं, की अशा भाच्या मला मिळाल्या, की मी त्यांचा मामा आहे. खूप त्याला गर्व असे. माझ्या लेकींवर तर फार गर्व. म्हणजे आमच्या 5ही बहिणींच्या मुलांवर त्याला गर्वच होता. अशीच आहे आमची मुलं. पण त्यातल्या त्यात माझ्या मुलींना बाप नसल्यामुळे त्यांचा पाऊल कुठंच कधी घसरलं नाही. कधीच नाही. आणि त्याला त्या गोष्टीचा फार अभिमान होता, की मला कधीच असं कुठं खाली बघावं लागेल असं माझ्या भाच्यांनी वागल्या नाहीत, की त्यांना बाप नाही म्हणल्यावर मुलींनी कुठेतरी काहीतरी चुकीचं पाऊल उचललं किंवा चुकीचं वागल्यात. नाही रे ताई, ज्या वेळेला असं काहीतरी ऐकायला यायचं गावाकडचं म्हणा किंवा पाहुण्यांच्या मुलींचं कोणाचं नातेवाईकांच्या, त्यावेळेला माझा दादा म्हणायचा, "माझी छाती लई गर्वाने फुगते गं, ज्यावेळेला तुझ्या मुली माझ्या डोळ्यासमोर आहेत, की खरंचच माझ्या भाच्या आहेत." नावच त्यांनी काढलं माझं. असं फार वेगळा इमोशनल सर्व गुण संपन्न होता. कुठल्याच याच्यात कमी नाही, कुठल्याच गोष्टीमध्ये मागं नाही. अक्षरशः म्हणजे तो जे प्रोजेक्ट राबवायचा प्रधानमंत्री दीनदयाल ग्राम विकास योजनेचे प्रोजेक्ट. तर त्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला सांगते आता त्याच्या तो सेंटर मॅनेजर होता. त्या सेंटरमध्ये त्या ज्या मॅडम आहेत म्हणजे याच्या अगोदरही त्यांनी बऱ्याच वर्षापासून तो त्या जवळ-जवळ 15 वर्षापासून तो ते कामं करतोय. अक्षरशः ती लोकं म्हणतायत, की पुन्हा राम सर सारखा व्यक्ती होणेच नाही. असं कुठलाच प्रश्न असा नव्हता, की त्याचं उत्तर राम सरांकडे नाहीये. आता आम्हाला सुचत नाहीये कसं काम करायचंय. आता आम्हाला कळत नाहीये कसं काम करायचंय. आम्हाला खरंच काहीच कळत नाही. आता सध्या अजूनही तुम्हाला सांगते तो कॅन्टीन चालवायचा त्या प्रधानमंत्री दीनदयाल ग्राम विकास योजनेच्या. तर त्या कॅन्टीनचं सुद्धा त्याचं बिल अजूनही बाकी आहे. म्हणजे आईला आयुष्यभर आमच्या कुणाच्याही हाताकडे बघण्याची गरज नाही. त्याचं कॅन्टीन आहे. त्याचं कॅफे आहे, की म्हणजे आमचं सुद्धा बघेल आई. जर आम्हाला काही कमी पडलं ना, तर आमचं सुद्धा जसा तो बघत होता तसं आई बघेल, असं करून ठेवलेलं आहे त्यांनी. की तिला अशी की बाबा माझ्या लेकींना उद्या काही करायचंय, तर मी कसं करू? आता मी असं नाही, त्यांनी तिला स्वावलंबी बनवून ठेवलेलं आहे आईला पण, की ती कुठल्याच जावयाच्या दारात गेली नाही पाहिजे. कुठल्याही जावयाचे तिच्यावर उपकार नाहीत. ज्यावेळेला त्याला सांगितलं डॉक्टरने हा आजार आहे, तेव्हापासून तो खचला नाही. त्याला माहिती होतं या आजारावर औषध नाही. माझ्याकडे दिवस फार कमी आहेत. तरी तो खचून गेलेला नव्हता. तो त्याही काळात मध्ये
त्याचं कार्य त्याचं चालू होतं की नाही, माझ्या आईने आयुष्यात कुणाच्याच पुढे हात नाही पसरले पाहिजे. माझ्या बहिणी ज्या वेळेला आईकडे येतील ना, तेव्हा त्यांची चोळी बांगडी आईने केलीच पाहिजे. ती माझ्या पैशातनं, तिच्या पैशातनं. त्याची सगळी व्यवस्था तो करून गेलेला आहे. की आई आमची कधी आयुष्यात मध्ये आमच्या पुढे हात, की तिला कधी काही द्यायची गरज पडेल. बाबांना पॅरालिस झाला होता. बाबांना 3 वेळा अटॅक आला. तिन्हीही वेळा त्यातनं बाहेर काढले त्यांनी. बाबांना किती पैसे लागले. नीट केलं त्यातनं बाबांना. पण तिसऱ्या अटॅकमध्ये बाबा गेले. त्याचा आजार खचला नाही पोरगा. बेडवर होता 3 महिने. बेडवरनं काम करत होता. लॅपटॉप होतं त्याचं. लॅपटॉपवर बेडवर काम करायचं. त्याच्या कॅफेमध्ये मुलं होते कामाला, त्याच्यामुळे कॅफेचं बघायची गरज नव्हती. आणि ते बहिणीचा मुलगा आहे मोठ्या, तो करून घेत होता सगळं. पण त्याचं जे सेंटरचं काम होतं ना, तो घरी होता, बेडवर होता, तरी त्याने काम सोडलं नव्हतं. अक्षरशः त्याचं निधन झालं त्याच दिवशी त्याचा फॅमिली जमा झाला त्याच्या अकाउंटला. शेवटच्या दिवसापर्यंत काम केलं त्यांनी, शेवटच्या दिवसापर्यंत. हे हे बघा, जन्म आणि मृत्यू हे पृथ्वीवरील अटल सत्य आहे. ह्याला आपण डावलूच शकत नाही. पण या दोघांच्या जन्म आणि मृत्यू या दोघांच्या मध्ये जे पुस्तक असतं ना, जी कोरी पानं असतात ना, ती आपल्याला भरायची असतात. 31 वर्षात जगला पोरगा, पण असा जगला ना, की अगदी आम्ही आमच्या येणाऱ्या, म्हणजे मी माझ्या लेकींच्या मुलांना किंवा त्यांच्या मुलांच्या मुलांना सुद्धा त्या सांगतील की आमचा मामा कसा होता. मी माझ्या नातवांना सांगेल ना, तर माझ्या मुली सुद्धा त्यांच्या नातवांना सांगेल की माझा मामा कसा होता. अशी कीर्ती वाटून गेलाय. की या वयाची मुलं काम करत नाही काय, दारू पिऊन गटारांनी लोळतात गावात मध्ये जर बघायला गेलं आपण ग्रामीण भागामध्ये, तर आई वडिलांना बघत नाहीत, कामं करत नाहीत. एवढा आजार झाला, त्याला कळलंय की हा आजार जीव घेणं आहे माझा, तरी तो खचला नाही. तरी तो 1 इंचही मागे सरला नाही. की त्याला कळलं की मला हा आजार झाला, मग तो शांत बसला नाही. तो लढत राहिला. झुंज देत राहिला त्या आजाराशी शेवटच्या श्वासापर्यंत, आणि मरायचं हा शब्द तर कधीच नाही काढला त्याने. असह्य वेदना होत्या त्याला. मी ज्यावेळेला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायची ना, डॉक्टर म्हणायचे, "वानखेडे ताई, हा चमत्कार आहे. मला माहित नाही तो कसं काय तुम्ही येताय. तुम्ही ज्या वेळेला येता ना त्याला घेऊन, त्यावेळेला मला असं वाटतं आता दुसऱ्या वेळेस तुम्ही नाही येणार आहे. खूप जास्त पसरलाय शरीरामध्ये तो. तुम्ही पुढच्या महिन्यामध्ये अगदी हजरच असता त्या तारखेला." त्याच्या विल पॉवर जे आहे ना, माहित नाहीये. दैवी शक्ती आहे त्याच्याकडे काहीतरी. एक-एक पार्ट त्या आजाराने त्याचा निकामी केला होता. पहिला पाय, नंतर हात, नंतर पाठीच्या रीढ, मणके, कंबर. शेवटच्या श्वासापर्यंत म्हणत नव्हता. वेदना सहन होत नव्हत्या त्याला. भयंकर वेदना होत्या.
मागच्या वर्षी या दिवसात तर खूप जास्त झालेलं होतं त्याला. तरी सुद्धा त्याला माहिती होतं पुढच्या रक्षाबंधनाला मी राहणार नाही. त्याला सगळं जाणीव होती ह्या सगळ्या गोष्टी. त्याने रक्षाबंधन साजरं केलं. राखीकडे बघायची इच्छा होत नाही. आजचा दिवस एवढा मोठा गेला ना मला असं कधी एकदा आजचा दिवस संपतो असं होऊन गेलं होतं. 17-18 वर्ष झाली होती त्याला इथं आणून मी. बरोबर आहे 18वं वर्ष चालू. पहिल्यांदा या वर्षी राखी नाही बांधली त्याला. असं कधीच नाही झालं. आणि नाही बांधलं ह्याच्यानंतर. नाही व्हावं असं कुणाच्या सोबत.